विज्ञान, आधुनिकता, धर्म या सगळ्यांच्या, केवळ मी धर्म वारंवार शब्द नाही घेत आहे, पण मात्र तरी त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं लक्षात घ्याल, महाराजांनी सर्वात जास्त या जगतामध्ये समन्वयाची दृष्टी ठेवली. कुठे वाद नाही, कुठे विवाद होऊ नये. या समन्वयाचार्याच्या संदर्भामध्ये एक आणखीन गोष्ट खूप मोठी घडते की महाराजांनी जेव्हा जेव्हा ती ग्रंथ लिहिले, नावे ग्रंथांच्या संदर्भामध्ये एवढी विशेष आहेत. आपण लक्षात घ्याल, प्रेम निकुंज प्रीती नर्तन, काय करावे त्याचे वर्णन, अलौकिक विशाराचे दर्शन सर्व दूर ग्रंथांतरी, योग वशिष्ठ योग प्रभाव, यातील जर का समजला भाव, समजा हाती लागली नाव भवसागराला जाण्याची, भक्तिपद तीर्थामृत लिहून केले उपकृत, गाठी असेल सुकृत तरच घडतील पारायणे भक्तिपद तीर्थामृत. तत्पद विवरण, त्वमपद असी विवरण, असी पद विवरण, हे सगळी वर्णनं एवढी सुंदर आहेत. श्री महाराजांनी स्वतः या सगळ्या पदांच्या संदर्भामध्ये जी जी काही व्याख्यानं केलीत, जे जे काही वर्णनं केलीत, ती सगळी वर्णनं अत्यंत विशेष घडली. आणि या सगळ्यांमध्ये नित्यतीर्थ आळंदी हा एक ग्रंथ, ज्या ऋषीमुनींच्या द्वारे स्वतः एक संप्रदायाचा मार्ग व्हावा, त्या संप्रदायाच्या करता कोणकोणती स्वतः नियमावली पाहिजे, संप्रदाय सुरतरू, सांप्रदायिकांचा कल्पतरू, वाचावया निर्धारू नियम वाचून मगच करावा, वाचून पहा गान सोपान. श्री गुलाबराव महाराजांनी गान सोपान नावाचा एक ग्रंथ लिहिला. मधात श्री महाराजांना स्वतः 1905च्या तेवढ्या काळामध्ये स्वतः गायन करण्याची खूप जास्त इच्छा झाली. संगीत क्षेत्राबद्दल श्री महाराजांनी ज्ञान अवगत केलं. त्यावेळच्या असणाऱ्या अत्यंत विद्वान आणि संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचा खूप मोठा अधिकार मानला जातो, त्या पूज्य श्री भातखंडेंशी स्वतः महाराजांनी पत्रांशी व्यवहार केला. हा पत्र व्यवहार करताना महाराजांनी संगीत शास्त्राच्या द्वारे संगीतातली प्रत्येक आरोह अवरोह, स्वर, ताल, त्याच्या संगतीमध्ये असणाऱ्या त्या स्वरांची शुद्धता किती असावी, त्याची सात्विकता कशी असावी, महाराज याच्याकरता महाराजांनी पत्रांच्या द्वारे, काही लेखांच्या द्वारे भातखंडेंशी संवाद केले. आपल्याला याचं प्रत्युत्तर ऐकलं तर आपल्याला गंगावरती काठी येतील. भातखंडेंचं असं मत पडलं की मला एकदा आपल्याशी प्रत्यक्ष भेटायचं आहे, मला एकदा आपल्याशी प्रत्यक्ष भेटलं पाहिजे. आता लता दिदींनी स्वतः महाराजांच्या गानसोपानाच्या संदर्भात वाक्य काढा. आपल्या जीवनामध्ये स्वरामध्ये कधी कोणत्याही पद्धतीचा राजसिक भाव जिच्या जीवनामध्ये आला नाही ना, त्या संगीत क्षेत्रातली सर्वात मोठी गान कोकिळा या भारत देशाची आहे एकमेव भगवती लताताई मंगेशकर. मी भगवती म्हणतोय तिला का, कारण संगीत क्षेत्रातली सरस्वती आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा महाराजांनी संगीत क्षेत्रामध्ये किती मोठा अधिकार. गान सोपान नावाचा ग्रंथ वाचा, आश्चर्य वाटेल आपल्याला. मी जरा माफी मागून बोलतोय, पण संगीत क्षेत्रामध्ये जेवढी अधिक शुद्धता असेल, तेवढा अधिक तो मनाला रंजन करण्याकरता संगीत नाही आहे, लक्षात घ्या. ताल, स्वर, लय या तत्वामध्ये अंतःकरणाला मनोरंजन, केवळ मनोरंजनाकरता कोणताही धांगडधिंगा होऊ शकतो, प्रश्न नाही. काही बोलल्याने स्वतः कोणत्याही पद्धतीचं वाचाळ बोलल्याने सुद्धा मनुष्य हसू शकेल, प्रश्न नाही. पण संगीतामध्ये किती मर्यादा असली पाहिजे आणि संगीतामध्ये किती मोठी सात्विकता असली पाहिजे. महाराजांच्या गान सोपान केवळ एका ग्रंथाला वाचल्यानंतर लक्षात येईल, महाराजांनी संगीताची नस पकडली, नस. सत्वभाव संगीतामध्ये असावा.
आणि तो भाव किती विशेष, किती महत्त्वाचा असावा. म्हणून आजकालच्या सध्याच्या संगीत क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येकाने महाराजांचा गान सोपान नावाचा एक वेळेला ग्रंथ वाचला पाहिजे. म्हणजे संगीताची असणारी शुद्धता, त्याची मर्यादा पूर्ण रूपाने टिकून राहील. हे पहा, गुलाबराव महाराजांना स्वतः साधुबोधमध्ये एक प्रश्न विचारला. किती विशेष आहेत महाराज हे सगळे त्या ग्रंथांमधून आपल्याला लक्षात येईल. महाराजांचा अधिकार किती मोठा आहे हे त्या ग्रंथांचं अवलोकन केल्यानंतर लक्षात येईल. महाराजांना प्रश्न केला, महाराज मर्यादा ज्याच्याकडे मर्यादा आहे तर त्याच्यामध्ये भय आहे की प्रेम आहे? मर्यादा असणे म्हणजे भय की प्रेम? महाराज म्हणतात भयच आहे, प्रेम नाही असं नाही. मर्यादेमध्ये सुद्धा प्रेमच आहे. पण एक गोष्ट आहे, त्या प्रेमामध्ये स्वैराचार नाही आहे. म्हणून स्वैराचार रहित असणारं जे प्रेम आहे त्याला मर्यादा म्हणतात. स्वैराचार रहित. आज सध्याच्या वातावरणामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रेमाचा नुसता बाजार करून ठेवला, नुसता बाजार. मर्यादेमध्ये प्रेम मर्यादेमध्ये असतं, लक्षात घ्या. मर्यादेच्या बाहेर जे जातं ना ती फक्त वासना असू शकते मर्यादेच्या. आणि जेव्हा प्रेम मर्यादेच्या प्रेमच नाही म्हणा, ते जे मर्यादेच्या बाहेर जी वासना प्रगट होते ना, मग त्या वासनेच्या द्वारे मनुष्य जीवनाच्या हातातून अनेक निष्पाप कत्तल होतात, निष्पाप हत्या केली जाते. जे सध्या वातावरणामध्ये, जे सध्या या भारत देशामध्ये कधी काळी अकस्मात ऐकायला मिळतं. शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणं याला प्रेम म्हणतात का? शरीराचे तुकडे करून स्वतः एखाद्या निळ्या ड्रमामध्ये स्वतः ठेवल्या जावं आणि त्याच्या अनुषंगाने आनंद व्यक्त याला प्रेम नाही म्हणत. याला स्वार्थ आणि याला भयंकर हिंसक प्रवृत्ती म्हटली जाते. हा देश या प्रेमाला कधीच स्वीकार करत नाही, याला प्रेमच म्हणत नाही. या देशाने प्रेमाची सगळ्यात मोठी प्रेम मूर्ती पाहिली असेल, राधा आणि कृष्ण. प्रेम तत्व कसं असावं? श्री गुलाबराव महाराजांनी स्वतः मर्यादेच्या संदर्भामध्ये म्हणावं की मर्यादा म्हणजे प्रेमच आहे, पण त्या प्रेमामध्ये स्वैराचार नाही, प्रेमामध्ये सदाचार आहे, सदाचरण आहे, संस्कार आहे. आणि श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये त्या प्रेमाच्या संदर्भामध्ये दिव्य आदर्श दिला आहे. भगवती मनकर्णिका आई श्री महाराजांच्या जीवनावरती खूप प्रेम करते, पण मर्यादा आहे. भगवती मनकर्णिका आईच्या जीवनाचा अंतिम टप्पा 1906. श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनातली असणारी सगळ्यात मोठी हानी, जिला श्रवण करताना अंतःकरण रडून येईल. कृष्णाष्टमीचे उत्सव अनेक ठिकाणी करता या वर्षीचा 1906चा उत्सव श्री गुलाबराव महाराजांना आमंत्रण मिळालं की एक वेळेला आपण यावलीला स्वतः हा उत्सव करावा. म्हणून सगळ्यांनी मिळून यावलीला जाण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. श्री महाराजांनी सुद्धा जाण्याकडची तयारी केली. पण लगेच महाराजांचे एक शिष्य आहेत नानाजी कवी मंडन, जे आयुर्वेदामध्ये खूप जाणकार होते. महाराजांनी नानाजी कवी मंडनांना म्हटलं की सोबत औषधं घ्या. का? कारण ही औषधं एवढ्या करता आवश्यक आहे, यावलीला आपल्याला आवश्यकता पडेल. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवसाला स्वतः महाराजांना आवश्यकता वाटली. 11 दिवसाचं अनुष्ठान श्री महाराज कृष्णाष्टमीचं करायचे. 11 दिवसाचं महाराज पोहोचले. भगवती मनकर्णिका आई महाराजांची पत्नी. माझी इच्छा आहे एक वेळेला आपण मनकर्णिका आईचं चरित्र वाचावं. महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींनी त्या चरित्राकडे पाहावं. हे चरित्र किती विशेष आहे. महाराज 34 वर्ष जगले.
पण 34 वर्षाच्या काळामध्ये महाराजांना आपल्या पत्नीचा वियोग 10 वर्षाच्या अगोदरच झाला. 24व्या वर्षीच आईसाहेब गेल्या. महाराज 24 वर्षाचे होते त्यावेळेला आईसाहेब गेल्या. त्यावेळेला आईसाहेबांचं वय एकूण 17-18 वर्षाचं असेल. पण ज्या क्षणाला मनकर्णिका आई गेली त्या क्षणाला महाराजांचं अंतःकरण मात्र रडलंय. हे जगत असत्य आहे हा भाव ज्याच्या जीवनामध्ये स्थिर आहे तो महात्मा या जगताच्या संबंधाप्रती रडेल कसा. पण महाराज मनकर्णिका आई करता रडतात. त्याचं कारण आहे कारण मनकर्णिका आई केवळ जगत संबंध आणि पत्नी नाही. महाराज मनकर्णिका आई अंतःकरण संबंधाने महाराजांची असणारी प्रज्ञाशक्ती आहे. ती प्रज्ञाशक्तीच जर का गेली तर महाराज स्वजीवनामध्ये काय अस्तित्वाने राहिले. विचार कराल आपण या दोन या दाम्पत्य जीवनाचा एकदा विचार करा आपण. या दाम्पत्य जीवनाचा श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनामध्ये जे त्यांचं गृहस्थाश्रम आहे ना त्या गृहस्थाश्रमाची सर्वात मोठी उंची आहे. महाराजांनी जिला शक्ती म्हटलंय. शक्ती पत्नीचा आदर नाही भौतिकदृष्ट्या केवळ तेवढा नाही. महाराजांनी अध्यात्म दृष्टीने स्वतः शक्तीचा आदर शक्तीचा सन्मान केलाय महाराजांनी. शक्तीचा या दासाच्या वाणीमध्ये कधी कधी ते शब्द येण्याकरता धाडस घेत आहेत. हे धाडस तेवढं घेण्याची इच्छा नाहीये पण मात्र महाराजांनी आपल्या जीवनामध्ये भगवती मनकर्णिका आईच्या निरोपानंतर आपल्या जीवनातलं महाराजांनी सगळं चैतन्य आणि सगळी जी कृती आहे ना त्याला संयमामध्ये आणलं. 1906 मध्ये कृष्णाष्टमीचा दिवस त्या जन्माष्टमीच्या दिवसाला जे 11 दिवसाचं व्रत महाराजांनी घेतलेलं होतं. यावलीला आले सगळे शिष्यमंडळी एकत्रित झाले. सगळ्यांनी मिळून जन्माष्टमीच्या उत्सवाची तयारी केली. आणि श्रावण वद्य चतुर्थी सकाळी आईसाहेबांना थोडा खोकला आला. जोरजोऱ्याने स्वतः येणाऱ्या त्या खोकल्यामध्ये आईसाहेबांच्या मुखाद्वारे स्वतः पडलेले सगळेच्या सगळे ते रोग. नानाजी कवी मंडनांनी स्वतः खूप खूप प्रयास केला. आईसाहेब बेशुद्ध पडले. सावळ्या स्वरूपाची असणारी ही पूर्णामाईच्या तरंगामध्ये स्वतः अत्यंत आनंदाने स्वतः खेळत खेळत जी प्रगट झाली होती. सकाळी सकाळी अशा पद्धतीच्या असणाऱ्या एका अत्यंत असाध्य रोगाने ग्रसित झाली. मूर्छा आली. आईसाहेब स्वतः मूर्छित झाल्या. प्रयत्न केले आणि प्रयत्न करताना सुद्धा डोळे उघडत नाही तोंड उघडत नाही. मनकर्णिका माऊलींचं तीर्थ घ्या म्हणून केवळ माऊलीच्या चरणाचं तीर्थ घेण्याकरता आईसाहेबांनी तोंड उघडावं. माऊलीच्या चरणाचं चरणपादुकेचं तीर्थ मुखामध्ये पडावं. 1 2 3 एवढ्या वेळेस स्वतः ते तीर्थ घेतल्यानंतर पत्र वाचा आपण. मनकर्णिका आईचे पत्र वाचा. आयुष्यभर ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी मनकर्णिका आई पत्र लिहून अमरावतीला महाराजांना निरोप देते की तुमची मनकर्णिका एकदा दर्शनाची इच्छा करते. शेवटच्या काळामध्ये महाराजांना मनकर्णिका आईला दर्शन देण्याची इच्छा झाली म्हणून यावलीला आलेल्या महाराजांचं डोळे भरून दर्शन करू नाही शकली आई. आयुष्यभर महाराजांची प्रतीक्षा करत करत
पत्नी जीवनाचा असणारा जो अधिकार आईसाहेबांचा होता, त्या अधिकारापेक्षा कितीतरी मोठा अधिकार मनकर्णिका आईचा आहे. आपलं जीवन पूर्ण महाराजांच्या चरणाशी समर्पित करणारी ही सौभाग्यवती आज जाताना महाराजांना कळवळ माऊलीचं तीर्थ घेण्याकरता केवळ निघालेलं, उघडलेलं केवळ तोंड, आणि सायंकाळपर्यंत 8 ऑगस्ट 1906 मध्ये भगवती मनकर्णिका आईने आपला शेवटचा श्वास घेतला. सगळा शिष्य समुदाय रडायला लागला. सगळे केवळ एवढ्या करता रडले, कारण आता एक मातृछत्र हरवलंय. महाराजांची केवळ अर्धांगिनी शक्ती नाही, शिष्य संप्रदायातलं असणारं मातृत्व, प्रेम, वात्सल्य, ते समर्पण आज सगळेजण हरवून बसले. सगळेजण हरवून बसले. कृष्णाष्टमीचा उत्सव करण्याकरता आलेली सगळ्या मंडळींना यावलीमध्ये माऊलीच्या मनकर्णिका आईच्या शरीराला चिताग्नी द्यावी आणि महाराज एकट्यामध्ये मनकर्णिका आईला स्मरण कर. मनकर्णिका आई गेली आणि महाराजांच्या जीवनाचं सर्वस्व त्या पद्धतीने हरवून बसला. गड्या वर्णन या पद्धतीचं आहे की याच्यानंतर महाराज खूप आणि खूप शांत राहिले. खरं सांगायचं तर महाराजांची असणारी जी शक्ती आहे, त्या शक्तीला जशा पद्धतीने विराम मिळावा ना, भगवती मनकर्णिका आई गेल्यानंतर महाराजांनी जे स्वतः भाव प्रगट केले, ज्या भावामध्ये महाराजांनी एकच शब्द वापरलाय, तो शब्द जरी उच्चारला ना तरी अंतःकरण भरून येईल. मनकर्णिके प्रिये ग तुझं वाचुनी जीव तळमळला. माझं मन, माझा जीव पूर्ण रूपाने स्वतः तळमळतो. तुझ्याशिवाय माझ्या जीवनाचा आश्रय कोण? आपण लक्षात घ्याल, आपल्या जीवनातल्या असणाऱ्या परमोच्च साधनाची सगळ्यात मोठी असणारी सहायता जिच्यामुळे महाराजांना प्राप्त झाली, ती भगवती मनकर्णिका आहे. पत्नी हा जो शब्द आहे ना, हा शब्दच आहे. पतीला कधीही पतीचं पतन न होऊ देणारी, तिचं नाव आहे पत्नी. आपल्या पतीच्या साधना, आपल्या पतीच्या असणाऱ्या साधन मार्गामध्ये कधी अडथळा न येऊ देणारी, तिचं नाव आहे पत्नी. पती पत्नीचा संबंध ज्या पद्धतीचा अत्यंत विशेष सांगितला गेलेला आहे ना, या माफ करा पण एक गोष्ट पक्की आहे, भारत देश एकमेव असा देश आहे ज्या देशाने पती पत्नीच्या संबंधाला लक्ष्मीनारायणाच्या संबंधाशी जोडलेला आहे. एकमेव देश. इथे केवळ एक कॉम्प्रोमाइज करण्याकरता किंवा स्वतः लिव्ह अँड रिलेशनशिप सारख्या असणाऱ्या थोटांग असणाऱ्या पद्धतींकरता पती पत्नीचा संबंध नाही आहे. वासनापूर्ती करता स्वतः पती पत्नीचा संबंध नाही आहे. या देशामध्ये सध्या एक परंपरा वाईट सुरू झालेली आहे. तिची सुरुवात खूप सूक्ष्म आहे, पण महाराज जरा सावधान, सगळ्या देशांनी सावधान व्हावं. या परंपरेच्या प्रती जी परंपरा नाही आहे, ती वाईट प्रथा आहे. काही काळपर्यंत राहावं, त्याच्यानंतर स्वतः सोडून द्यावं. वासना जिथपर्यंत टिकलेली आहे तिथपर्यंत स्वतः संबंधाने राहावं. महाराज, पती पत्नीचा संबंध हा नाही आहे.
वयाच्या केवळ 34 वर्षाच्या अवस्थेमध्ये असणाऱ्या श्री महाराजांच्या 10 वर्षाच्या अगोदर गेलेली पत्नी भगवती मनकर्णिका, त्या पत्रांमध्ये महाराजांनी लिहून ठेवावं, त्या काव्यामध्ये लिहून ठेवावं की मी 10 वर्षांनी तुझ्याकडे भेटीला येतोय. महाराज 1905-06च्या दरम्यान मनकर्णिका आई गेली आणि श्री गुलाबराव महाराज 1915 मध्ये गेले. नीट 10 वर्षाच्या नंतर स्वतः महाराजांनी सुद्धा आपलं प्रयाण केलं. आपल्या पत्नीला दिलेलं आश्वासन महाराजांनी 10 वर्षामध्ये पूर्ण केलं. एक संतत्व कुठे, एक ऋषितुल्य जीवन कुठे, आणि आपल्या पत्नी करता वचनबद्ध असणारा एक अत्यंत अग्नीला साक्षी धरून ठेवणारा हा एक दिव्य महात्मा पतीचं सुद्धा कर्तव्य किती निपुणतेने पूर्ण करतो, हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे, जे या 100 वर्षाच्या अगोदर प्रगट झाले. हे साधारण गोष्ट नाही आहे. म्हणून श्री गुलाबराव महाराजांच्या केवळ मी ग्रंथांचं चिंतन करा इथपर्यंत जे वारंवार संपूर्ण महाराष्ट्राला जे आवर्जून सांगतो ना, त्याच्यामागे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. महाराजांच्या पतीपत्नीचा असणाऱ्या या गृहस्थाश्रमाचं एकदा चरित्राच्या द्वारे आपण लोकांनी पुन्हा पठन करा, पुन्हा वाचन करा, श्रवण करा, आपल्याला लक्षात येईल महाराज पतीपत्नीचा संबंध या जगतातला शुद्ध संबंध झाला. याच्यामध्ये त्याच्याशी केवळ संयोगातच राहणं गरजेचं आहे असं नाही. 10 वर्षापर्यंतच्या वियोगामध्ये महाराजांनी अनेक वेळेला, प्रत्येक वेळेला मनकर्णिका आईंची आठवण केलेली आहे. भगवान राम 14 वर्षाच्या वनवासामध्ये जेवढ्या काळ आई साहेब समवेत राहिले आणि मग अपहरणाच्या नंतर स्वतः आईसाहेबांना जेवढा वियोग श्रीराम प्रभूंचा झाला, बहुतेक त्या वियोगामध्ये आणि त्या अगोदरच्या संयोगामध्ये अंतर एवढंच आहे. संयोगामध्ये शरीर सोबत होतं, पण वियोगामध्ये शरीरासमवेत संपूर्ण भाव आणि संपूर्ण संबंधाची शुद्ध अंतःकरणाची प्रवृत्ती पतीपत्नीची दोघांची एकमेकांच्या समवेत होती. म्हणून अशोक वाटिकेमध्ये भगवती मा जानकीला श्रीराम नाहीत अशी अनुभूतीच कधी आली नाही. राम आहेत. वियोगामध्ये फक्त आता मला त्यांचं एकदा दर्शन करणं खूप गरजेचं आहे. महाराज संत श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा भगवती मनकर्णिका आईचा जो वियोग झाला, त्या वियोगानंतर महाराज शीघ्र, खूप लवकर 10 वर्षाच्या आतमध्ये आपला संपूर्ण प्रवास संपवत आहे, संपूर्ण प्रवास. म्हणून श्री महाराजांना मनकर्णिका आई प्रधान आहे, प्रधान. कधी दूर नाही लोटला आपल्यापासून मनकर्णिका आई. विशुद्ध असावा. मी जरा माफी मागतो, आमच्याकडे आपल्या भारतीय परंपरेमध्ये गृहस्थाश्रम एक व्रत आहे, व्रत. गृहस्थ जीवनामध्ये प्रत्येकाने त्याला व्रत म्हणून स्वीकार करावं, त्याची जबाबदारी म्हणून स्वीकार करावं. फॉर्मॅलिटी करता लग्न नाही आहे, लक्षात घ्या. वंश वाढावा एवढ्या करता केवळ एक गृहस्थाश्रम नाही आहे. अंतस्थ हृदय एकमेकांशी भिडलं पाहिजे. रामायणामध्ये एक प्रसंग येतो, त्या प्रसंगाला खूप लोक हलक्यामध्ये घेतात. हलक्यामध्ये प्रसंग लहान आहे तो, पण त्याच्यातला अर्थ खूप मोठा आहे. केवटाच्या प्रसंगामध्ये नाव पूर्ण रूपाने नावेमध्ये बसून गंगा पार झाले आणि मग केवटाने नमस्कार केला. त्यावेळेला भगवान रामप्रभूंनी मा जानकीकडे पाहिलं, केवळ पाहिलं, आणि आईसाहेबांनी अंगठी देऊन टाकली. रामनाम अंकित अतिसुंदर. रामनामानी आकृतीमध्ये असणारी, ज्याच्यावरती रामनाम लिहिलेलं आहे, ती अंगठी
केवटाच्या जवळ द्यावी आणि भगवंतांनी स्वतः आईसाहेबांकडे पाहावं म्हणून आईसाहेबांनी स्वतः ती अंगठी भगवंताच्या हातात दिली. फक्त पाहण्याचा संबंध झाला, इथे वर्णन आहे. केवळ भगवंतांनी पाहिलंय, भगवंतांनी शब्द नाही काढला की मला अंगठी पाहिजे म्हणून, केवळ पाहिलंय. पती पत्नीच्या संबंधामध्ये हा संवाद कसा आहे, हा संवाद शब्दाचा नाही आहे, हा संवाद नेत्राचा आहे. एवढी मर्यादा आहे. काय या मर्यादेमध्ये प्रेम नाही आहे? या मर्यादेमध्ये प्रेम आहे, पण त्याच्यामध्ये स्वैराचार नाही, त्याच्यामध्ये सदाचार आहे. आणि सदाचाराच्या संगतीमध्ये आईसाहेबांना संकेतानी लक्षात आलं की काहीतरी द्यायचं आहे. मग देण्याकरता आपल्याकडे काय? महाराज अयोध्येच्या पट्टराणीच्या हातातली अंगठी निघाली, रामनामाची असणारी, ती भगवंताच्या हातात दिली. आणि मग ती अंगठी पुढे केवटाने नाकारली, तो प्रसंग नंतर. केवळ संकेतानी जर का भगवंतानी पाहावं आणि आईसाहेबांनी तो संकेत समजून जावा, तर मग मला जरा असंच वाटते सद्यस्थितीमध्ये, रामकथा जर का ऐकली असेल, रामचरित्र आपण ऐकणारे असू, तर पती पत्नींनी एकमेकाच्या केवळ संकेतानी समजून जावं की एकमेकाला काय पाहिजे. हा बरोबर. केवळ डोळ्यात डोळा जरी पडला ना तरी लक्षात येतं की काय पाहिजे म्हणून. आता नाही तर सकाळी नाश्त्याच्या वेळेला गोळ्या ठेवल्याच नाही आणि माणूस म्हणतो गोळ्या कुठं आहे, गोळ्या कुठं आहे, मॅडम अंदर. अरे गोळ्या भेटल्या नाही तेथपर्यंत जरा नाश्त्याच्या अगोदरची एक गोळी, जेवणाच्या अगोदरची एक गोळी, त्याच्यानंतरची एक गोळी, ते गोळ्या करता करता गळ्यात गोळी येते. भेटत नाही. पाणी 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 करता करता माणसाच्या तोंडाला पाणी येते पण त्याला पाणी नाही भेटत. मग हे आचरण कुठं? पती पत्नीचा संबंध कसा मर्यादेमध्ये असावा, प्रेमाचा असावा, पण तो तेवढाच सदाचारी असावा. म्हणून गृहस्थाश्रम कशा महाराजांनी त्याचा आदर्श इथे घालून दिला. हा आदर्श तुमच्या आमच्या जीवनामध्ये कितीतरी मोठं एक मार्गदर्शन करतंय. म्हणून आपल्याकडे एक असा बोध म्हटलेला, एक बोध वाक्य आहे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे, पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध करा. साधू संत स्वतः प्रगट होत आहेत, संत महात्मे प्रगट होत आहेत. कशा करता? त्यांच्या जीवनचरित्राकडे पाहून आपण आपल्या जीवनामध्ये ते आचरण करू शकू, याच्याकरता संतांचं चरित्र, याच्याकरता धर्म ही पाळा, देश सांभाळा, धर्म ही पाळा, देश सांभाळा, धर्म ही पाळा, देश सांभाळा, धर्म ही पाळा. संस्कृती सांगे ऐकता का हो, ऐकता का? देश सांभाळा, धर्म ही पाळा, देश सांभाळा, धर्म ही पाळा. देश सांभाळा, धर्म ही पाळा. आपल्या संतांनी हा बोध दिलाय. श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये असणारे हे सगळेचे बोध तत्व आहे, ते बोध चरित्रात्मक जे भाव आहेत ना, 1906च्या नंतर महाराजांच्या स्वतः जीवनामध्ये ग्रंथ निर्मिती अत्यंत विशेष रूपाने होते. ही ग्रंथ निर्मिती स्वतः सातत्याने सुरू झाली. 1907 मध्ये चित्तोपदेश नावाचा ग्रंथ प्रकट झाला. 106 पदांचा असणारा हा चित्तोपदेश. नमो देव देवा कृपाळा गणेशा, नमो शारदा माऊली ज्ञानदेशा, नमो सद्गुरु ब्रह्मरूपा अविनाशा, मना सज्जना शंकरा ते भजावे, मना सज्जना
कृष्ण पाया पुजावे, मना सर्वदा सद्गुरु आठवावा, मना अंतरी देव तो साठवावा, मना स्नान ते जान्हवी जीवनाचे, मना अंतरी सत्पदी जीवनाचे. महाराजांनी त्या चित्तोपदेशामध्ये चित्ताला उपदेश केला, चित्त शुद्ध व्हावं. चित्त ज्याचं शुद्ध होतं ना, त्या साधुत्वाच्या जीवनाचं दर्शन आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये त्या दर्शनाची अनुभूती, ते दर्शन प्रत्यक्षतेने आहे. चित्त शुद्ध झालं की मग होते काय? हा, व्याघ्रही न खाती पशुतया. शुद्ध चित्त, चित्त शुद्ध झालं की संपूर्ण जगत मैत्री भावामध्ये येतं. संपूर्ण जगत तुका म्हणे चित्ता करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त 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 करारे निर्मळ. येऊनी गोपाळ राहताती, येऊनी गोपाळ राहताती, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. योनी गोपाळ राहीत ते भगवान स्वतः परमात्मा त्या चित्तामध्ये येऊन राहतो. कार्तिकीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही सगळेजण ही कथा श्रवण करतोय, लक्षात घ्या. हा कार्तिकीचा सोहळा स्वतः पंढरपुरामध्ये जेव्हा एकत्रित होतो ना, तेव्हा या कार्तिक स्नानामध्ये, या कार्तिकीच्या वारीमध्ये सगळेच्या सगळे ही एकादशी, कार्तिकी एकादशी, जिला देव उठणी एकादशी म्हणतात. परमात्मा उठतो, जागा होतो परमात्मा. 8 महिन्यापर्यंत केलेलं सगळंच्या सगळं जे काही श्रम आहे, त्या श्रमाचा परिहार म्हणून 4 महिने परमात्मा विश्रांती घेतो. आणि 4 महिने विश्रांती घेतल्यानंतर ज्या दिवसाला परमात्मा उठतो. आता तुम्ही म्हणाल महाराज देव झोपतो का? हे पहा, देव सगळंच काही करतो. भक्ताच्या अंतःकरणामध्ये जर का भाव असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावे प्रीत. ऐसा भक्ताचा अंकित. इसलिए एक बात पक्की, देव काय नाही करत. अरे आषाढी वारीच्या वेळेला परमात्मा 24 घंटे उभा असतो की नाही, रात्रभर दर्शन चालू असते की नाही. मग रात्रभर स्वतः परमात्मा जर का उभा आहे, त्याला परिश्रम नाही होत. उभे राहून पहा बरं 2 घंटे एकसारखे, फक्त 2 घंटे उभे राहून पहा आणि 4 घंटे बसून पहा. एकसारखी एक क्रिया करून पहा, नाही जमत. परमात्मा किती, केवळ आषाढी वारीच्या वेळेस परमात्मा उभा आहे का? नाही. युगे 28 विटेवरी उभा परमात्मा उभा आहे. आणि तो परमात्मा
4 महिन्यापर्यंत विश्रांती घेतो. काय नवलाव? हा, देव स्वतः निद्रा करतो आणि निद्रा केल्यानंतर आजच्या एकादशीच्या दिवसाला म्हणजे आज या देव उत्थापनी एकादशीला आज या एकादशीचं एक दुसरंही नाव आहे. कोणतं? बोध एकादशी, प्रबोधिनी एकादशी. ही एकादशी बोध एकादशी आहे. म्हणून एकादशीचं सगळ्यात मोठं महिमान काय आहे? या प्रबोधिनी एकादशीचं, या देव उत्थापनी एकादशीचं महात्म्य काय आहे? आजच्या दिवसाला परमात्मा जागृत होतो आणि प्रसन्न अंतकरणाने आपल्या भक्तांवरती वरद हस्त ठेवून त्यांच्या भक्तीचं फळ त्यांना अर्पण करतो. म्हणून एकादशी सर्वोत्तम आणि प्रसन्न मानल्या गेलेली आहे. ही आजची एकादशी आहे, ही प्रबोधिनी एकादशी. पंढरपुरामध्ये आजच्या दिवसाला सगळे भक्त मिळून स्वतः परमेश्वराच्या कृपादृष्टीचा. आणि लक्षात घ्या ना, भगवान जेव्हा उठतायत तेव्हा भगवंत उठल्यानंतर प्रत्यक्ष पहिल्यांदा कोणाला पाहतायत? भक्तांना पाहतायत. देव अहो, एक गोष्ट असते. कोणती? जरा विनोदाची सांगतो फक्त. जो चांगला चतुर नौकर असतो ना, चतुर बरं, तो चतुर नौकर काय करतो? भले काम कमी करेल, पण मालक जर का झोपला असला ना, आता उठण्याची त्याची वेळ बिलकुल जवळ आली ना, तर तो बाकी काही नाही करणार. एखाद वेळेस काम कमी करेल, पण मालक उठल्याबरोबर त्याला पाण्याचा ग्लास द्यायचा आहे, तर तो चतुर नौकर जिथं मालक झोपलेला आहे तिथं जाऊन उभा राहतो. आणि एकदा मालक उठला आणि त्याने डोळे उघडल्याबरोबर याला पाहिलं तर मालकाला असं वाटते, बापरे, मी झोपल्यापासून इथंच उभा आहे. मालक त्याच्यावर प्रसन्न होतो. गड्या, तू एवढ्या वेळपासून उभा आहे. आता तो चतुरच आहे नौकर, तो काही कमी आहे का? तो बिलकुल मालक आला अगोदरच. पण लगेच जशी मालकाची प्रसन्नता त्याच्यावरती येते ना, तसं आपल्या जीवनामध्ये 4 महिन्यापर्यंत नाही, अखंड भजन करणारे भक्त जेव्हा भगवंताच्या जवळ या कार्तिकी एकादशीला एकत्रित होऊन त्याचं भजन करतात, तेव्हा त्या भगवंताची प्रसन्नता आणि त्या भगवंताची कृपा एका समवेत ज्या भक्तांवरती होते, तो हा कार्तिकी एकादशीचा आनंद, तो हा सोहळा, तो हा प्रसन्नतेचा सोहळा, तो हा आनंदाचा सोहळा. आणि या आनंद सोहळ्यामध्ये कार्तिकी एकादशीच्या दिवसाला आज भगवान प्रसन्न होऊन ज्याची जी इच्छा असेल ती इच्छा, त्याचं वरदान परमात्मा त्याला देतो. परमात्मा आजच्या दिवसाला तथास्तु म्हणतो. तथास्तु, तुम्हाला जसं पाहिजे तसं होईल. म्हणून आजचं वरदानच तशा पद्धतीचं आहे. म्हणून आषाढी कार्तिकीला पंढरीचे वारकरी न चुकता न विसरता देवाच्या अंगणामध्ये जातात, देवाचं भजन करतात. भजन कसं करतायत? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो, पांडुरंग हरी विठ्ठला हो. 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 विठ्ठल 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 विठ्ठला, 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 विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो, पांडुरंग हरी विठ्ठला हो.
पांडुरंग हरी विठ्ठला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की महाराज की जय. आजची कथा अप्रतिम झाली. जासी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपाशी. जासी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपाशी. तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी. कार्तिकी एकादशीचा आजचा अत्यंत पवित्र पावन असा दिवस आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना कार्तिकी एकादशीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा देते. आणि आता मात्र या भागामध्ये आजच्या कथेतले विचार मनात जपत आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडरमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.